नमस्कार. न चुकता परफेक्ट उकडीचे मोदक बनवण्यासाठी अतिशय उपयोगी टिप्स आज आपण पाहूया. उकडीच्या मोदकासाठी तांदळाचे पीठ कसे तयार करायचे त्याबद्दल प्रथम आपण टिप्स पाहूया. 1. उकडीच्या मोदकाच्या पिठासाठी जो तांदूळ घ्याल तो हलक्या हाताने धुवून घ्या. खूप चोळून धुवू नये, अन्यथा पिठाला आवश्यक असलेला चिकटपणा थोडासा कमी होतो. 2-3 वेळा धुवून घ्या आणि घरातच सुकवा. त्यानंतर सुकल्यानंतर बारीक दळून आणा. 2. सुगंधी उकडीचे मोदक बनवायचे असल्यास मोदकाच्या पिठासाठी आंबेमोहर, इंद्रायणी आणि बासमती तांदूळ समप्रमाणात घ्या. मोदकाला छान सुगंध येतो आणि फक्त बासमती तांदळापासून बनवलेले मोदक कडक होतात किंवा नुसते आंबेमोहर आणि इंद्रायणी आणि बासमती तांदूळ समप्रमाणात घरचाच भाताचा तांदूळ एकत्र करावा व सर्व तांदूळ 2-3 वेळा धुवून नंतर सुकवून नंतर दळून आणा. 3. उकडीचे मोदक करण्यासाठी शक्य असल्यास नवीन तांदूळ वापरावा. नवीन तांदळाला चिकटपणा चांगला असतो, त्या पिठाची उकड छान बनते. जर आपल्याकडे जुना तांदूळ असेल तर 2-3 वेळा धुवून घ्या आणि घरातच सुकवा आणि बारीक दळून आणा. 4. धुतल्यानंतर तांदूळ निथळत ठेवा. सर्व पाणी निथळल्यानंतर घरातच सावलीत सुती कापडावर तो वाळवून घ्या. हे धुतलेले तांदूळ उन्हात वाळवू नये. 5. अशा पद्धतीने तांदूळ पूर्ण वाळवल्यावर तो बारीक दळून आणावा. घरीच मिक्सरला दळू नये. दळून आणल्यावर ते पीठ वापरण्याआधी बारीक चाळणीने चाळून मगच वापरावे. पीठ जाडसर असल्यास मोदक चांगले होत नाहीत. इथे आपण रेशनचा तांदूळ सुद्धा मोदकाच्या पिठासाठी वापरू शकता. तोही अशा पद्धतीने 2-3 वेळा धुवून घेऊन नंतर तो सुकवून दळून आणावा. 6. मोदकाचे सारण करण्यासाठी ओला नारळ वेळीवर खवून घ्या. नारळ वापरण्याआधी तो चांगला आहे की नाही हे तपासण्यासाठी नारळाचे पाणी पिऊन बघा, अन्यथा सारणाची चव बिघडू शकते. 7. खवलेला ओला नारळ वाटीने मोजून घ्या आणि जेवढ्या वाट्या खोबरे असेल त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला गूळ घ्यायचा आहे. गूळ बारीक चिरून घ्या. गूळ खोबऱ्याचे मिश्रण एकत्र करून घ्या. 8. सारण करायला जाड तळाचे भांडे वापरावे आणि गॅस मंद करून त्यावर सारण बनवायला घ्यावे. त्यामुळे हे सारण तळाला चिकटणार नाही. प्रथम त्यात साजूक तूप 1 चमचा घाला आणि नंतर त्यात गूळ खोबऱ्याचे मिश्रण घालून परतून घ्या. आवडत असल्यास त्यात पाव चमचा खसखस घाला. 9. गूळ विरघळून सारण थोडेसे सुकले की गॅस बंद करा आणि त्यात वेलची पावडर घाला. सारण थोडेसे ओलसर चांगले लागते. 10. सारण जास्त ओलसर किंवा सैल वाटले तर त्यात 1-2 चमचे तांदळाची पिठी घालावी आणि सारण जर जास्त कोरडे वाटले तर 1 चमचा दूध घालावे आणि पुन्हा मंद गॅसवर थोडेसे परतून घ्यावे. 11. मोदकातले सारण थोडेसे ओलसर वाटले तरी काही हरकत नाही, मोदक उकडून झाल्यावर ते व्यवस्थित लागते. 12. सारण नीट शिजले गेले पाहिजे, नाहीतर मोदक वाफवताना त्यातील पाणी बाहेर येते. 13. सारण थंड झाल्यावरच त्यात वेलची, जायफळ पावडर घालावी. गरम असताना घातली तर तिचा सुवास लागत नाही. 14. तयार झालेल्या सारणात खोबऱ्याचा एखादा तुकडा किंवा नारळाच्या किशीचा केस येता कामा नये, अन्यथा मोदक वळताना त्या सारणातील नारळाच्या केसांमुळे मोदक फुटू शकतो. 15. उकड काढण्यासाठी खोलगट आणि जाड तळाचे भांडे वापरा. 16. उकड काढण्यासाठी पिठाच्या दीडपट पाणी उकळून घ्यायचे. पिठाचा चिकटपणा किती असेल याचा अंदाज सुरुवातीला येत नसेल तर उकळलेल्या पाण्यातून अर्धी वाटी पाणी बाजूला काढून ठेवा. पिठी घालून उकड काढताना पिठी कोरडी वाटल्यास ते पाणी त्यामध्ये थोडे थोडे करून वापरावे. 17. नव्या तांदळाला चिकटपणा जास्त असल्याने पाणी मोजून मापून घ्यावे लागते, तर जुन्या तांदळाचे पीठ असल्यास जास्त पाणी लागते. 18. उकड काढताना अर्धे पाणी आणि अर्धे दूध वापरले तर मोदक पांढरे शुभ्र होतात आणि उकड मऊ राहते. 19. मोदकासाठी उकड बनवताना पाण्यात चवीनुसार मीठ आणि चिमूटभर साखर घालावी. यामुळे मोदकाला छान चव आणि चकाकी येते. 20. दूध किंवा पाणी उकळल्यावरच त्यात तांदळाची पिठी घालावी. मोदकासाठी उकड मऊ होणे गरजेचे असते. उकड कोरडी वाटत असल्यास गरम पाण्याचा हबका मारावा आणि मिश्रण एकत्र केल्यावर 2-3 मिनिटे यावर झाकण ठेवून चांगली वाफ काढावी. 21. वाफ काढून झाल्यावर उकड एका परातीत काढून घ्यावी. नंतर एका वाटीच्या साहाय्याने पिठाच्या गुठळ्या मोडून घ्याव्यात. हे पीठ गरम गरम मळल्यास गुठळ्या पटकन मोडतात आणि पीठ मळून चांगले चिकट होते. त्यात एकही गुठळी राहणार नाही याची काळजी घ्यावी.
22. गुठळ्या मोडून झाल्यावर गरम पीठ मळण्यासाठी गार पाण्याचा हात लावून पीठ मळावे. त्यामुळे हाताला चटका लागणार नाही आणि आपल्याला उकड मऊ लुसलुशीत मळता येईल. शेवटी अर्धा चमचा तूप हाताला लावून हे पीठ चांगले मऊसूत मळावे. 23. मोदकाचे पीठ तयार झाले की नाही हे ओळखण्यासाठी एक गोळा तयार करून घ्या आणि त्याला बाजूने दाबून बघा. त्या गोळ्याला भेग पडत नसेल तर मोदक बनवण्यासाठी हे पीठ व्यवस्थित तयार झाले आहे असे समजावे. 24. पीठ मळून झाल्यानंतर मोदक लगेच वळणार नसाल तर हे पीठ ओल्या कापडाने किंवा भांड्याने झाकून ठेवावे. 25. मोदक करताना जेवढे मोदक वळले जातील तेवढेच पीठ म्हणजेच उकड घ्या. बाकीचे पीठ पुन्हा झाकून ठेवा. परत घेतलेले पीठही परत मळून घ्या. 26. हाताला थोडेसे तूप लावून उकडीच्या पिठाचा छोटा गोळा तयार करावा आणि त्याची पारी तयार करावी. पारी करताना काठापासून सुरुवात करावी आणि तसे करत मधल्या भागी जावे आणि खोलगट वाटी तयार करून घ्यावी. 27. मोदकासाठी पारी बनवताना पारी मध्ये थोडीशी जाडसर आणि बाजूला थोडीशी पातळ असावी, म्हणजे मोदक फुटत नाहीत आणि कळ्या सुबक येतात. 28. जर हाताने खोलगट पारी करता आली नाही तर पारी लाटूनही करता येईल. ती बाजूने पातळ व मध्यभागी जाडसर ठेवावी. 29. मोदक करताना मध्ये मध्ये हात धुवून घ्यावेत, नाहीतर बोटांना लागलेली उकड कोरडी पडून पुढच्या मोदकाची पारी फाटू शकते. 30. पारीत सारण भरताना प्रमाणात भरावे. कमी नाही जास्त नाही, तर त्यात बसेल एवढेच भरावे. 31. पारी करताना अंगठा आणि बाजूच्या 2 बोटांचा वापर करावा. चिमटीने पारीला कळी पाडावी आणि बाजूच्या 2 बोटांनी खालपर्यंत व्यवस्थित आकार द्यावा. नंतर या पाकळ्या जवळ करून बंद करून मोदकाचे टोक काढावे. 32. अशा पद्धतीने बनवलेले मोदक लगेच वाफवणार नसाल तर त्यावर ओले सुती कापड टाकावे, त्यामुळे मोदक कोरडे पडणार नाहीत. 33. मोदक वाफवण्यासाठी चाळणी किंवा इडली पात्र वापरावे, मात्र जास्त मोठे छिद्र असलेले चाळणी वापरू नये. 34. मोदक उकडताना चाळणीत केळीचे पान किंवा पातळ कॉटन कपडा ओला करून घातल्यास मोदक तळाला चिकटत नाहीत. 35. मोदक वाफवताना हळद किंवा केळीचे पान वापरल्यास मोदकाला छान वास आणि चव येते. मोदक वाफवायला ठेवण्याआधी पानाला तुपाचा हात लावून घ्या, म्हणजे मोदक चिकटणार नाहीत. 36. मोदक वाफवायला ठेवताना परस्परांना चिकटणार नाहीत अशा बेताने चाळणीमध्ये ठेवावेत. मोदक कोरडे झाले असतील तर ते पाण्यात बुडवून मग ते वाफवायला ठेवावेत, म्हणजे मोदक फुटणार नाहीत. 37. मोदक पात्रातील पाणी उकळल्यावरच मोदकाची चाळणी त्यावर वाफवायला ठेवावी. 38. अशा पद्धतीने मोदक तयार करून झाल्यावर जर आपल्याला केसर आवडत असल्यास केसर दूध मोदकाला वरून लावून घ्यावे, त्यामुळे केसरची चव मोदकात छान उतरते. 39. मध्यम आचेवर 10 मिनिटात मोदक छान उकडतात. हे तयार झालेत की नाही हे पाहण्यासाठी मोदकाला ओला हात लावून बघावा. मोदक हाताला चिकट लागला नाही तर तो तयार झाले असे समजावे. यावेळी मोदकास विशिष्ट लकाकी येते, ही मोदक झाल्याची एक खूण समजावी. 40. मोदक व्यवस्थित वाफवून घ्यावेत, नाहीतर ते कच्चे राहू शकतात. मोदक तयार झाल्यावर चाळणी बाहेर काढावी. नंतर हाताला पाणी लावून एक एक मोदक बाहेर काढावे. गरम मोदक झाकून ठेवू नयेत, तर वाफ मोडल्यावर ते झाकून ठेवावेत, नाहीतर मोदकातील गूळ वितळून त्याचा पाक बाहेर येतो. 41. मोदक जास्त उकडल्यास चिवट होतात. मोदक उकडल्यावर पाण्याचा हात मोदकाला लावून पाहावा. हाताला पीठ चिकटले नाही तर मोदक उकडलेत हे समजावे. 42. गव्हाच्या पिठापासून म्हणजे साध्या मळलेल्या कणिकेपासून सुद्धा उकडीचे मोदक छान बनतात. उकडीचे मोदक बनवताना त्यासाठी काही सोप्या टिप्स आणि ट्रिक्स वापरल्या तर जास्त उपयोगी पडतात व वेळ वाचून आपला पदार्थ मस्त बनतो. वरील उकडीच्या मोदकांसाठी टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू. धन्यवाद.